दत्त मंदिर गरुडेश्वरमधील दत्त मंदिर आहे. गरुडेश्वरमधील दत्त मंदिर. तर गुजरातमधील नर्मदा ठिकाणी आम्ही आलेलो आहे दत्त मंदिर पाहण्यासाठी. हरिओम. टेंबे स्वामी हे आहेत. टेंबे स्वामी त्यांचा हा आश्रम आहे आणि त्या इथे दत्त मंदिर त्यांना अवतार इथे दर्शन दिलेला दत्त प्रभूंनी. खाली खाली समाधीस्थल बघा. वासुदेवानंद टेंबे स्वामी त्यांचा आश्रम आहे आणि तिथे आपण दत्त मंदिर ह्याला बोललं जातं आणि आपण दर्शनाला आलेलो आहेत. अच्छा छोटी आंबा ठेवलाय बघा. आंबा कैरी ठेवले स्वामींच्या पूजेत. स्वामीच्या बरोबर ती मूर्ती आहे ती पुण्याची. आंबा ठेवला मला ही मूर्ती कसली आहे? त्या साईडला सरस्वती देवी सरस्वती देवी. आणि दत्त यांच्या मध्यभागी एक दत्त आहे. एक मूर्ती एक आहे. मुलगी दत्त. ते इंदिराबाई होळकरांना स्वामींनी दिलेली. अच्छा एक मूर्ती मूर्तीचा महाराणी होत्या इंदिराबाई होळकर. हां आणि खाली मूर्ती आहे ती खाली बघा आणि स्वामींची मूर्ती आहे. स्वामींचं मंदिर. उत्सव मूर्ती. आम्हाला थोडंसं काही प्रसाद ते मला तिथे श्री स्वामी समर्थ तेवढं थोडंसं जास्त नाही. टेंबे स्वामींचा आश्रम आहे. बरोबर कोण आम्ही मी वेगळा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. समोर समाधीस्थळ आहे श्री टेंबे स्वामी. टेंबे स्वामी यांचा ज्यांनी समाधी घेतली ते मूळचे होते कोकणातले, पण त्यावेळी समाधी इकडे घेतलेली आहे आणि म्हणून समाधी स्थळ. समोर नर्मदा नदी आहे. नर्मदा नदीचा डॅम आहे, धरण आहे.
नर्मदे हर. हा गणपतीचं मंदिर आहे समोर. शंकर भगवान का मंदिर. वाह 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 वाह. साफ सफाई चालू है. लो पापा है टिक्का लगाया मैं. इधर का भी लगाने का. इधर का भी लगाने का. आप लगाओ ना, आप लगाओ. नर्मदे हर बाबाजी. समाधी आहे इथे. स्वामी महाराज समाधी मंदिर आहे. वा वा. रंगमंडप. समाधी मंदिर बंद आहे आता, त्यामुळे दर्शन होत नाही. तर असा आपण पहिला समाधी मंदिर दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण पुढे निघणार आहोत. आपण आता तिलकवाडा नदी नर्मदा प्रदक्षिणा करण्यासाठी. रामकृष्ण हरी.